महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झालेला आहे. ठाकरे सेनेचे 6 खासदार जे आहेत ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये सहभागी होणार आहेत आणि यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या देखील नावाची जोरदार चर्चा होत आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी कैलास पाटील आहेत. हे तेच कैलास पाटील आहेत जे ओमराजेंसोबत सावलीसारखे वावरताना दिसत होते. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमक्या भावना काय आहेत. दादा काय वाटतंय? ओमदादा शिंदे सेनेत जाण्याची चर्चा आहे. ही चर्चाच असावी आणि ह्या अफवा असावेत हेच मनोमन माझी भावना आहे. आणि जसं पहिल्यापासून या जिल्ह्यात सर्वसामान्याचा आवाज बनून शिवसेनेनं काम केलं उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली. इथून पुढच्या काळातही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नावाखाली सर्व शिवसैनिक आणि सर्व नेते मंडळी एकत्र असावी हीच मनोमन भावना आहे. आपलं ओमदादांसोबत काय बोलणं झालं होतं? शेवटचं बोलणं कधी झालं होतं? माझं शेवटचं बोलणं त्या खटल्याची जी तारीख होती निकालाची त्या दिवशी झालं होतं. फक्त तारीख पुढे ढकलली इथपर्यंत झालं होतं. नंतर मी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवानं संपर्क होऊ शकला नाही. अजूनही मी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करेन. भेट झाली तर आवर्जून भेट घेऊन त्यांना बोलण्याचाही प्रयत्न करेन. संपर्क झाला तर मनधरणी करणार त्यांची? हो, त्यासाठीच भेटणार आहे. मी त्यांना शिवसैनिकांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहेत, सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. ह्यासाठीच मी भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्या सोशल मीडियानं ओमराजेंना स्टार केलं आज तेच सोशल मीडिया ट्रोल करताना दिसतंय, काय भावना? आणि हे कुणासाठी वेदनादायीचं असतं. आपण सावलीसारखं त्यांच्या सोबत वावरत होता, आता ते सोबत नाहीत, काय भावनिक भावनिक होतं? नाही, त्यात कुणालाही आपण ज्यांच्याबरोबर कायम सोबत राहिलो, प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक कामात आपण सोबत राहून एकत्रितपणे काम केलेलं असतं, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवलेले असतात आणि अशा वेळेस असं काही होईल असं वाटतं, त्यावेळेस निश्चितच हे म्हणजे वेदनादायी असतंच आणि आपण ते विचारही करू शकत नाही. अशा गोष्टी आहेत. आपण ते विचारही आपल्याला म्हणजे सहन होत नाही. तो असं असं असू शकतं का? असं काही होईल अचानक असं वाटतच नाही. ज्या जोडगोळीने उद्धव ठाकरेंसोबत संकटाच्या काळात साथ दिली, आज त्याच्यापैकी एक जण आपल्यासोबत नाही आहे. आपली भूमिका काय आहे? मी अशा प्रतिकूल परिस्थिती त्यावेळेस 22लाही त्यावेळेस तर मुख्यमंत्री होते. नंतर विरोधी पक्षाकडनं वारंवार हा पक्ष वेगवेगळ्या गोष्टीवर फोडण्याचा प्रयत्न होतोय. तर या अशा प्रतिकूल परिस्थितीत आपले पक्षप्रमुखांनी ज्यांनी आपल्याला ओळख निर्माण करून दिली, अशासोबतच राहणार असल्याचं माझी स्पष्ट भूमिका आहे. ज्या पक्षाने ओळख दिली, खूप काही दिलं, या पक्षांना आपण सोडून न जाता शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत राहणार असल्याची भूमिका यावेळी आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केली आहे. मी वैभव पारवे, NS मराठी, धाराशिव.